महायुतीच्या सरकारचं पहिलं अधिवेशन उपराजधानी नागपुरात 16 ते 21 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन. पहिलं अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना पार पडणार. राज्यातील काळजीवाहू सरकार घटनाबाह्य, तर बावनकुळेंना राज्यपालांचे अधिकार दिलेत का? शपथविधीच्या मुद्द्यावरून राऊतांचा महायुतीवर जोरदार हल्लाबोल. निकाल लागून 10 दिवस झाल्यानंतरही सरकार स्थापनेचा दावा का केला नाही? संजय राऊतांचा थेट सवाल. तर या सर्वला चंद्रचूडच जबाबदार, राऊतांची पुन्हा एकदा टीका. एकनाथ शिंदेंची प्रकृती नाजूक, ते स्वतःच्या पक्षातील मंत्र्यांनाही भेटत नाहीत. संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून खोचक टीका. गेल्या 2 दिवसांपासून साताऱ्यातल्या दरेगावी असलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परतण्याची शक्यता. दुपारनंतर मुंबईत येण्याची शक्यता. मुख्यमंत्री भाजपचाच होणार. इतर 2 पक्षांचे 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार. अजित पवारांची माहिती. तर अद्यापही मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सस्पेन्स कायम. शरद पवारांच्या पक्षाच्या आमदारांची आज बैठक. विधिमंडळ गटनेत्याच्या निवडीसह महत्त्वाच्या विषयांवर चर्चेची शक्यता. शरद पवारांच्या पक्षाच्या युगेंद्र पवारांकडूनही मतं पडताळणीसाठी अर्ज. 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकलेल्या अजित पवारांच्या विजयावर युगेंद्र यांना शंका. तेलंगणामध्ये सुरक्षा रक्षकांच्या चकमकीत 7 माओवादी ठार. जुन्या वारंगल जिल्ह्यातील येटूर नागरम जंगलातील ही घटना. सर्च ऑपरेशन सुरू. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडूतील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट. महाराष्ट्रावरही परिणाम होण्याची शक्यता.